सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये। काल आपण श्री गोविंद प्रभू चरित्रातील लीळा क्रमांक 157 ते 187 ह्या लीळा ऐकल्या। आज आपण त्यापुढील लीळा म्हणजेच लीळा क्रमांक 188 ते 205 ह्या लीळांचं आपण श्रवण करणार आहोत। या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याच लीळा ऐकायला मिळणार आहेत। जसे दररोजच्या प्रमाणे तुम्हाला भरपूर लीळा माझ्या व्हिडिओमध्ये ऐकायला भेटतातच, तसंच आजही तुम्हाला या व्हिडिओमध्ये भरपूर लीळा ऐकायला मिळणार आहेत। परंतु आजचा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये अशी तुम्हाला माहिती भेटणार आहे जी आतापर्यंत तुम्ही कदाचित ऐकली नसेल। तर या व्हिडिओचं मुख्य आकर्षण असलेली लीळा म्हणजे आज मी तुम्हाला अशा व्यक्तीची, अशा महात्म्याची, अशा संताची माहिती सांगणार आहे ज्यांचा हातच नमस्कारी होता। आपण पाहतो प्रत्येक मंदिरामध्ये विशेष नमस्कारी आहेत, पाषाण नमस्कारी आहेत। तुम्ही त्या पाषाणावर, त्या विशेषावर जाऊन तुम्ही कपाळ टेकवत असता, त्याला नमस्कार करत असता, दंडवत करत असता। परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला असा एक महात्मा सांगणार आहे ज्या महात्म्याच्या हाताला सर्व गुरुकुळ नमस्कारायचं। असा कोण महात्मा होता तो? त्या महात्म्याचा हात नमस्कारी कसा झाला? सर्वजण त्या महात्म्याच्या हाताला नमस्कार का करायचे? हे सर्व जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। तर कुठेही जाऊ नका, पाहत रहा महानुभाव प्रतितीपंथ चॅनल। आजचाही व्हिडिओ मोठा आहे, त्यामुळे सोडून जाऊ नका मध्येच व्हिडिओ। जर तुम्ही व्हिडिओ सोडून गेलात तर तुम्ही या महालाभापासून चुकणार आहात। तुम्हाला असेच जर ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर मग लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ लाईक करा, कारण मी दररोज असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करत असतो। चला तर मग आज आपण काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो उच्चिष्ट आऊ शिक्षापणे एकुदी आऊसी पेवणे रांधिले। एक पदार्थ आहे, ज्वारीच्या पिठाचा तयार करत असतं, तर त्याला पेवणं असं म्हणतात। तर ते पेवणं तयार केलं होतं औसांनी। अर्धे आपण खादले, त्याच्यातलं अर्ध स्वतः खाल्लं। अर्धे गोसाविया लागी ठेविले, अर्ध श्रीप्रभूंसाठी ठेवलं। ते गोड झाले म्हणून डावेनी हाते जेवित जेवित आऊसी आणिक घेतले। जेवता जेवता डाव्या हाताने थोडंसं पुन्हा चांगलं लागलं म्हणून मोडून घेतलं त्याच्यातलं। जेविली अंचवली, जेवण केलं आणि हात धुतले। अंचवणे म्हणजे हात धुणे। मग गोसावियांची आरोगणेची वेळे पात्री घालून घेऊन आली। श्रीप्रभूंच्या आरोगणेच्या वेळेला, जेवणाच्या वेळेला पात्रामध्ये घालून ते पेवणे जे उरलं होतं तेवढं घेऊन आले श्रीप्रभूंसाठी। गोसावी म्हणितले आओ मेली जाये, उसिटे उसिटे होय म्हणे। श्रीप्रभू महाराज म्हणतात की हे उष्ट आहे तुझं, हे मला काही नको। अहो मेली जाय, उष्टे उष्टे म्हणे, हे तुझं आणलेला पदार्थ हा उष्ट आहे असं श्रीप्रभू महाराज औसाला म्हणतात। जी जी उसिटे नव्हे, जी उष्ट नाही असं औसा म्हणते। गोड झाले म्हणून डावेनी हाते वाढू घेतले जी। चांगलं लागलं मला खमंग म्हणून डाव्या हाताने घेतलं। उजवा हात उष्ट होता, डावा हात नव्हता माझा उष्टा, डाव्या हाताने घेतलं, हे का उष्ट नाही। मग गोसावियांसी आरोगणा झाली, मग श्रीप्रभू महाराजांनी आरोगण केलं। ते औसा आग्रहे कानवला मागणे, औसे गोसाविया कारणे कानवला आणि ती। कानवला एक पदार्थ आहे, तर हा पदार्थ औसा श्रीप्रभूंसाठी आणायच्या। ते एकुदी माहिमभट्टी वारिले, माहिमभट्ट म्हणतात औसाला की तू हा कानवला आणू नको।
आऊ तुम्ही गोसाविया कारणे कानवला नाणावा. श्रीप्रभूंसाठी तुम्ही कानवला घेऊन येऊ नका असे माईभट्ट औसाला म्हणतात. गोसावी पाठी काही आरोगण न करीती. कानवला खाल्ला तुमचा की मग त्याच्यानंतर तुम्ही श्रीप्रभू महाराज काहीच खात नाहीत दुसरं. तीही म्हणितले है रे आता तू जाय रे आता हा नाणी रे. औसा ह्या पुरुषासारखं बोलायच्या म्हणून औसा काय म्हणतात, है रे आता तू जाय रे, तू आता जा इथून. आता हा नाणी रे, आता हा म्हणजे मी आणणार नाही पुन्हा. गोसावियांसी मर्दना होत होती. मर्दना चालू होती, मालिश चालू होती श्रीप्रभूंची. गोसावी दाराकडे पाहता ती. श्रीप्रभू दरवाजाकडे पाहत होते आणि म्हणे ती आओ मेली जाय जोगिनी नये. मादणे होत होते. गोसावी म्हणितले आओ मेली जाय जोगिनी नये. मग ताट केले. मग आंघोळी झाली. श्रीप्रभू म्हणायला लागले की जोगिनी म्हणजे औसा अजून का बरं नाही आली. मग ताट केले, ताट केलं. आरोगणा होत समयी म्हणितले. जेवते वेळेस श्रीप्रभू महाराज म्हणतात आओ मेली जाये ऐसे त्रिशुद्धी गोसावी म्हणितले. 3 वेळा म्हटलं असं. आणि उगेची बैसले. तिथं जेवण काय चालू केलं नाही. जिथं ताट करून ठेवलं होतं जेवायचं ठिकाण होतं तिथे येऊन बसले, परंतु जेवण करायला तयार नव्हते श्रीप्रभू महाराज. आबैसी म्हणितले माहीम भट्टो आऊ कानवला नाणी म्हणोनी गोसावी आरोगणा न करीती. औसांनी कानवलं नाही आणलं, तो पदार्थ नाही आणला दररोज जे आणायच्या त्या, तो पदार्थ नाही आणला म्हणून श्रीप्रभू महाराज हे जेवण करायला तयार नाहीत असं माहीम भट्टांना आबाईसा म्हणतात. मग माहीम भट्ट गेले. माहीम भट्टांनी सांगितलं होतं की आणू नको, पुन्हा माहीम भट्टच गेले तिथं. तीही म्हणितले. माहीम भट्ट म्हणतात आऊ गोसावी आरोगणा न करीती तुम्ही कानवला घेऊन चाला. श्रीप्रभू महाराज जेवायलाच तयार नाहीत, तुम्ही कानवला घेऊन चला. आऊसी म्हणितले जाय रे मी आता नये रे. औसा म्हणते की जाय रे आता मी येणार नाही, तू सांगितलं नाही एकदा यायचं नाही म्हणून आता मी येणार नाही. मग माहीम भट्ट आड पडिले. माहीम भट्ट तिथं त्यांच्यासमोर साष्टांग आडवे झाले. मग ती कानवला घेऊन आली. गोसावी म्हणितले आओ मेली जाय जोगिणी आली. कानवला घेऊन आले औसा आणि मग श्रीप्रभू महाराज खुश झाले आणि म्हटले की आओ मेली जाय जोगिनी आली. मग यावर औसा म्हणते आली जी मी आले असं औसाहीच म्हणते. मग औसी गोसावियांसी कानवला ओळगविला. मग आरोगणा झाली. कानवला दिला आणि मग श्रीप्रभू महाराजांना आरोगणा झाली. तथा पेवणे मागणे गोसावियांसी ताट झाले. मग गोसावी आसनी उपविष्ट झाले. मग गोसावी म्हणितले आओ मेली जाय जोगिनी येणा म्हणे पेवणे आणील म्हणे. पेवणं हा एक पदार्थ, तो पदार्थ जोगिनी म्हणजे औसा आणील असं श्रीप्रभू महाराज म्हणतात. तव औसे पेवणे कानवले घेऊन आली. ताटी ओळगविले. ताटामध्ये ओळगवलं, पेन कानवले आणले आणि पेवणेही आणले. मग आरोगणा झाली. ऐसे सामास आग्रहे तयाचा पात्री आरोगणा. तर असे 6 महिने श्रीप्रभू महाराज तिथं आरोगण करायचे. या अशा पद्धतीनं आरोगण केलेले असते श्रीप्रभू महाराजांनी. वृश्चिकवधी आऊ शिक्षापणे एकुदी गोसावी औसाची गुंफेसी बीजे केले. औसाचे जिथं बिढार होतं तिथं श्रीप्रभू महाराज गेले. एकुदी गोसावी औसाची गुंफेसी बीजे केले.
श्रीप्रभू महाराज औसांच्या गुंफेमध्ये गेले, जिथे त्यांचं बिडार होतं. तव गुंफे अंतू विंचू निघाला, तो औसी मारिला. विंचू निघाला आणि तो औसांनी मारून टाकला. तो नांगी धरुनी टाकावया निघाली. त्या विंचूला नांगीला धरला आणि बाहेर टाकण्यासाठी निघाल्या औसा. तव गोसावी देखिले. तर श्रीप्रभू महाराज पाहतात आणि मग श्रीप्रभू महाराज म्हणतात, मग गोसावी म्हणितले आवो मेली जाये, जोगिणी जोगिणी होय म्हणे. जोगिणी जोगिणी होय म्हणे. श्रीप्रभू महाराज म्हणतात, आवो जोगी आते ऐसेची म्हणजे, आवो मेली जाय काय ह्या मारिले. कशाला मारला असं विचारतात श्रीप्रभू महाराज तिला. आऊसी म्हणितले जी जी स्वामी जगन्नाथा खाईल जी. मला तिनं दंश केला असता, त्या विंचून मला दंश केला असता असं औसा म्हणते. गोसावी म्हणितले आओ मेली जाय तुवा या ते खादले म्हणे. तिनं तर काय त्या विंचून काय तर डसलं नाही, विंचू येऊन फक्त बाहेर निघाला आणि तू तर त्याला मारूनच टाकला असं श्रीप्रभू महाराज म्हणतो. तुवा या ते खादले म्हणजे तूच त्या विंचूला मारून टाकलं. हे तू ते खाईल म्हणे तैसेची गोसावी बिजे केले. तिथून श्रीप्रभू महाराज निघून गेले. तुवा या ते खादले, आता हे तू ते खाईल म्हणे असं श्रीप्रभू महाराज पुन्हा औसाला म्हणतात की आता हे विंचू तुला खाणार. आणि मग तिथून श्रीप्रभू महाराज निघून गेले. आऊ सुयन नाम करणे एकुदी आऊसे रंगीत सावले नेसवणी मढासी आली. रंगीत सावलं, रंगीत वस्त्र प्रावर्ण करून औसा मढामध्ये आल्या. तिये बरवी दिसते होती. औसा चांगल्या दिसत होत्या त्या नव्या कपड्यामुळे, त्या रंगीत कपड्यामुळे. मग गोसावी म्हणितले, श्रीप्रभू महाराज म्हणतात, आओ मेली जाय सुईनी सुईनी होय म्हणे. म्हणजे दाई आहेस तू असं श्रीप्रभू महाराज औसाला म्हणतात. आओ मेली जाय फेडी फेडी ना म्हणे. त्याच्या अंगावर नवीन वस्त्र प्रावण केलं चांगलं रंगतदार, ते वस्त्र काढून टाक असं श्रीप्रभू महाराज म्हणतात. मग औसे म्हणितले जी जी फेडीन जी. औसा म्हणते की आता मी हे फेडून टाकतोय. आजी लागोनी परी मीनली आहे न नैसे जी. आज लागून म्हणजे आजपासून मी मीनली आहे म्हणजे पुन्हा कोणी मला दिलं तरीही मी असं वस्त्र नेसणार नाही असं औसा म्हणते. मग औसी ते सावले फेडिले. ते जे वस्त्र प्रावण केलं होतं ते फेडलं. मग गोसावी म्हणितले, श्रीप्रभू महाराज म्हणतात, या माझा आता होय म्हणे. मग श्रीचरणा लागली. मग श्रीचरणाला औसा लागतात, पाया पडतात. कोथळोबा भेटी. कोथळोबाची भेट झाली. श्रीप्रभूंची कोथळोबाची भेट झाली. भटवांकी दिघी थुगाऊ देऊळवाडा ऐसे आप जाऊ जाती. भट्टोबास अब्जन करण्यासाठी म्हणजे काही श्रीप्रभू महाराजांच्या सेवेला उपयोगात जाईल असं काही धान्य, काही पीठ, कधी कोणाकडून जमलं तर पैसे, असे अब्जन करण्यासाठी जायचे. होतं तरी भिक्षाच असायची कोरडी, पैसे वगैरे नाही. पैसे आता माईंभट्ट वगैरे असे जे करायचे व्यापार त्यांच्याकडून भेटायचे. आणि अजून कोणाकडून पैसे भेटायचे? नाव काय? नाही नाही, काल दुसरी लीला सांगितली त्याच्यामध्ये दुसऱ्या बाईचं नाव. हा बरोबर आहे म्हणा, पोमायसा. हा तर पोमायसा ह्या 60 आसू अर्पण करायच्या श्रीप्रभू महाराजांच्या ठिकाणी. त्यांना एका प्रदेशाची वृत्ती होती. रोज नाही, वृत्ती. आपलं जसं जुन्या काळामध्ये शेतसारा असायचा की नाही, शेतसारा कधी भरावं लागते, हा, तर तसं यांचं एक वेगळं वृत्ती होती. म्हणजे 6 महिन्याची किंवा 4 महिन्याची असं काही असेल ना ते, तर 4 महिन्याला 6 महिन्याला ते गावामधून तेवढ्या परिसरामधून जमा करायचे आणि त्या उपमाशाला आणून द्यायचे तिथल्या हाताखालचे लोक. तिच्या अशी श्रीमंत बाई होती ती. तर तिचे 60 वर्ष श्रीप्रभूंच्या ठाई उपयोगाला जायचे.
आणि मग काय पीठ कूट डाळ तांदूळ हे भटोबास असं अभ्यास करायला जायचे आजूबाजूला कोणाकडून यजमानाकडून आणायला. तर मग भटोबास यासाठी वाकीला जायची. वाकी, दिघी, थुगाव, देऊळवाडा असे या गावी जायचे. तिथं तेवीची बीजन, तेवीची भिक्षा, तेवीची स्मरण, तेवीची विजन म्हणजे विजनामध्ये स्मरण करणे हे त्यांचं काम राहायचं. अभजनाला गेले की मग रिकामा वेळ असला की तिथं विजनाला बसायचे, भिक्षा करायचे गावामध्ये आणि स्मरणही करायचे. आणि माहिमभट्ट तळेगाव वाठवडा कौंडण्यापूर मागेती आणि नाणी वटावरी जोडीती. आणि माहिमभट्टही तळेगावला जायचे अभजन करायला. तळेगाव जवळच आहे तिथून रुद्धपूरून 4-5 किलोमीटर असेल. तर त्या तळेगावला जायचे. वाठवडा आताच वाठवडा आणि कौंडण्यपूर अशा 2-3 गावला माहिमभट्ट पण जायचे. बर तर माहिमभट्ट हे तळेगाव, वाठवडा आणि कौंडण्यपूरला भिक्षा मागायला अभजन करण्यासाठी जायचे. आणि नाणी वटावरी जोडीती म्हणजे सोनारकीच्या धंद्यामध्ये काही पैसे त्यांनी जमवायचे, जोडायचे पैसे आणि अभजनही करायचे. इतुके धन गोसावियाची सेवेसी उपयोगा जाय. इतकं धन श्रीप्रभूंच्या सेवेला उपयोगा न्यायचे ते. एकुदी भट वांकीसी गेले, वाकीला गेले. तेच सिद्धनाथाचा देऊळी विजनी बैसले होते. त्या वाकीला जाऊन सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये विजनाला जाऊन बसले तिथं स्मरण करत. कोथळोबा सिद्धनाथाचे कठीये होऊनी वर्तत असे ती. सिद्धनाथाच्या ठिकाणी कोथळोबा हे पुजारी होते. तव ते आले म्हणजे कोथळोबा आले तिथं. ते ही चौकी वस्त्र ठेविली, चौकामध्ये वस्त्र काढून ठेवले. मग कोपिणू केला घागरी घेतली. नैसी गेले, नदीवर गेले. घागरी भरवणी आणली, घागर भरून आणली नदीवरून. शेण आणले, शेणही आणलं. मग कोण कोणते चौक झाडीला, पूर्ण कानाकोपऱ्यातून व्यवस्थित झाडून घेतलं. चौक त्या मंदिरापुढचा देवतीपुढचा चौक झाडून घेतला व्यवस्थित. मग सडा घातला, सडा टाकला तिथं. रंगमाळिका भरली, रांगोळी पण टाकली. मग वस्त्रे घेऊन नैसी गेले, त्यांचे वस्त्र घेऊन ते नदीवर गेले. आंघोळी केली, तांब कळसू भरून पाणी आणले. आंघोळ केली आणि तांब कळस भरून पाणी आणलं. मग लिंगापासी गेले. पागा करुणी नाक तोंड बांधले. नाक आणि तोंड पूर्ण कपड्यांना असं बांधून घेतलं, श्वास जाऊ नये म्हणून त्या लिंगावर. मग लिंगापासी गेले, पागा करुणी नाक तोंड बांधले. श्वासोश्वास लिंगावरी जाती म्हणून श्वासोश्वास त्या लिंगावर गेला नाही पाहिजे म्हणून असं व्यवस्थित त्यांनी तोंड नाक बांधून घेतलं. मग स्तर्पण केलं. पूजा बांधली, स्तर्पण केल्यानंतर पूजा बांधली पुष्पांची तिथं त्या लिंगावर. स्तर्पण पाण्यानं अभिषेक करणे त्याला स्तर्पण म्हणतात. लिंगावर जे पाणी टाकतात त्याला स्तर्पण असं म्हणतात. त्या अभिषेकाला स्तर्पण म्हणतात. जसं आपण उटी म्हणतो ते महादेवाच्या ठिकाणी स्तर्पण म्हणतात. जुन्या काळामध्ये स्तर्पण म्हणायचे, आता म्हणत असतील की माहित नाही, जुन्या काळातला शब्द आहे. आता अभिषेकच म्हणतात, तर जुन्या काळात स्तर्पण म्हणायचे. मग दंडवत घातले. मग लिंगाची प्रदक्षिणा केली. मग त्या लिंगाला प्रदक्षिणा केली. मग निघाले. मग श्री आपले कोथळोबा, मग कोथळोबा तिथून अशी पूजा अर्चा झाली की मग तिथून निघाले. निघता भट्टी म्हणितले, यावर भट्टोबास म्हणतात, ऐसे दास्य जरी साचो कार्या ईश्वराचे होय का तरी आण एक होय. असं दास्य, असं सेवादास्य जर साचोकार ईश्वराचं केलं तर आण एक लाहे म्हणजे मोक्षपद तुम्हाला भेटलं असतं. असं एवढं आवडीपूर्वक केलं असलं तर मोक्षपद भेटलं असतं तुम्हाला, असं भट्टोबास त्या कोथळोबाला म्हणतात.
तव कोथळोबाये म्हणितले, यावर कोथळोबास म्हणतात, साचोकारा ईश्वरू एकू असे. साचोकार ईश्वरू आहे का? भट्टी म्हणितले हो असे. यावर भट्टोबास म्हणतात की साचोकार ईश्वर आहे. तर तेही म्हणितले कवने ठाई असते. कुठे आहे साचोकार ईश्वर? तव भट्टी म्हणितले हे नव्हे रिधौरी श्री गुंडमरावळ असे ती. हे नाही का म्हणजे रिद्धपूरला श्री गुंडमरावळ आहेत ते साचोकार म्हणजे खरे खरेचे ईश्वर अवतार आहेत. तेही म्हणितले, यावर कोथळोबा म्हणतात, माते घेऊनी का चाला ना. मला घेऊन का बरं जात नाही मग तुम्ही? मला दाखवा ना. हो का? भट्टोबास म्हणतात असं आहे का? ठीक आहे चला मग. तैसेची भट्ट निघाले तिथून. ते रिद्धपुरासी आले, रिद्धपूरला येऊन पोहोचले. तर गोसावियांसी माचे यावरी आसन. श्रीप्रभूंना माच्यावर आसन होतं. तयासी भेटी झाली. कोथळोबाची आणि श्रीप्रभूंची भेट झाली. कोथळोबाये निंबू दर्शना केले. कोथळोबासांनी लिंबू दर्शनाला केले. लिंबू दर्शनाला तिथं श्रीप्रभू महाराजा ठिकाणी रिक्त हस्ते न पश्यन्ते राजा नाम देवता गुरु या वाक्याला अनुसरून त्यांनी तिथे एक लिंबू दर्शनाला केलं. जसं आपला त्या दिवशी विषय झाला होता साखरेचा, तर लिंबू उपलक्षणे घेऊन जायला पाहिजे काहीतरी असं त्यांनाही माहिती होतं कोथळोबांना. म्हणून ते रिक्त हस्ते आता परमेश्वराच्या भेटीला चाललो आपण, तर मग रिकाम्या हाताने काय जायचं? मग जे काही सापडलं त्यांना मग एक लिंबू घेऊन आले. मग लिंबू देवाला अर्पण केले तिथं. तैसेची गोसावियांसी अनुसरले. आणि तसंच तिथं श्रीप्रभू महाराजा ठिकाणी अनुसरले, संन्यास घेतला, राहिले. आणि तिथं श्रीप्रभू महाराजा ठिकाणी राहिले. तिथं कोथळा नाम करणे. श्रीप्रभू महाराजांनी त्यांचं नामकरण केलं. कोथळा असं त्यांचं नाव ठेवलं. एकुदी गोसावी म्हणितले, आवो कोथळा कोथळा होय म्हणे. कोथळा आहे म्हणे तू. श्रीप्रभू महाराज म्हणतात त्या कोथळोबाला, तू कोथळ्यासारखा आहे, जाड. कोथळोबा ते अंगे स्थूळ होते. ते अंगाने जाड होते. मोठे धाटे होते चांगले. मग कोथळोबाये म्हणितले, मज करवी गोसावी संयमू करविता ती. माझ्याकडून श्रीप्रभू महाराज संयम करायला हवेत. म्हणजे जो आहार घेतात, ते जे आहार घेतात त्याच्यावर निग्रह करण्यासाठी सांगायले की असं धायतो खायचे पाहायतो नाही, जे असं करायला नाही पाहिजे असं त्यांना सांगायले. की हाडाची रांगोळी करायला जशी श्रीप्रभू महाराजांनी श्री चक्रधर स्वामींनी सांगितली, तसं श्रीप्रभू महाराज म्हणतात की हे असं जाड काही कामाचं नाही, साधून असं जाड काही कामाचं नाही, तर संयमू करायला पाहिजे असं श्रीप्रभू महाराज म्हणतात. मग अस्ति परी विहित असे ती. मला अस्तिपरी सांगत आहेत असं कोथळोबा म्हणतात. माहिम भट्टी म्हणितले, माहिम भट्ट म्हणतात यावर, तुम्ही दैवाचे भाग्याचे. अबोलणी श्रीमूर्ती जरी असती परी विहित असे ती, तरी तुझ परता कोणी सदैव असे. अबोली श्रीमूर्ती, कधी कोणाला न बोलणारी श्रीमूर्ती, कधी कोणी प्रश्न विचारला त्याच्या प्रश्नाला उत्तर नाही देणारी श्रीमूर्ती अशी श्रीप्रभू महाराजांची. तर ते तुला अस्तिपरी सांगत आहेत की कसं राहायला पाहिजे. अस्तिपरी म्हणजे काय? असण्याची परी म्हणजे असण्याची पद्धत. जे आपण म्हणतो की अस्तिपरीचं आचरण अस्तिपरी सूत्रपाठामध्ये सांगितलेली आहे. तर अस्ति म्हणजे राहणे, परी म्हणजे पद्धती, कोण्या पद्धतीने साधून राहावं असं त्या अस्तिपरीमध्ये सांगितलेलं असते, म्हणून अस्तिपरी म्हणतात. तर न बोलती श्रीमूर्ती तुम्हाला अस्तिपरी सांगत आहे, राहण्याची पद्धती शिकवायला लागली तुम्हाला. म्हणजे श्रीप्रभू महाराज हे निरूपण करायला तुम्हाला कसं राहायचं. तर तू दैवाचा भाग्याचा आहेस असं माहिम भट्ट कोथळोबाला म्हणाले. कोथळोबाते शीस लावावे म्हणणे. एकुदी कोथळोबाते गोसावी म्हणितले. एके दिवशी श्रीप्रभू महाराज कोथळोबांना म्हणतात, आओ मेली जाये बोले दांडेवरी शीस लावावे म्हणे. ओल्या फोकानं तुझ्या डोक्यात मारावं असं श्रीप्रभू महाराज कोथळोबाला म्हणतात. वोना घालावा म्हणे. वोना घालावा म्हणजे कोलदंडा घालायला पाहिजे तुला असं म्हणतात. 7 खांडिया 60 वाविया म्हणे. 5 खांडिया 60 वाविया म्हणे.
भीक माग माग मिळे न मिळे एरवी चारी एक लांक घालावे. 7 खंड्या कधी साठवायचं असते का? किंवा 5 खंड्या कधी साठवायचं असते का? साधून असं काय साठवणूक करू नये असं श्री गुरु महाराज म्हणाले. भीक माग माग म्हणजे भिक्षा माग. मिळे न मिळे एरवी चारी एक लांक घालावे. मिळे न मिळे काही जेवढं भेटलं तेवढं 4 कुटके खावे आणि जीवन कंठावं असं श्री गुरु महाराज त्या कोथळोबांना सांगत आहे. लाख हे एक धान्य आहे. लाखाची भाकर असायची. मग कोथळोबाये म्हणितले यावर कोथळोबास म्हणतात, माहिम भट्टो गोसावी मरो सांगता ती. कोथळोबास म्हणतात माहिम भट्टांना की मला श्रीप्रभू महाराज मरायला सांगत आहेत. माहिम भट्टी म्हणितले यावर माहिम भट्ट म्हणतात, तू सदैव दैवाचा भाग्याचा, तू दैवाचा भाग्याचा आहे. जे श्रीप्रभू महाराजांची तुझ्यावर एवढी प्रवृत्ती आहे, इच्छा आहे, तुझ्यावर एवढी खुश आहे, तुझ्याशी एवढं बोलतच चांगलं. आमच्यासोबत तर बोल म्हणत तरी बोलत नाही श्रीप्रभू महाराज, कोणासोबतच बोलत नाहीत. तू दैवाचा भाग्याचा. तुला आल्या आल्या श्रीप्रभू महाराज निरूपण करायला लागले कसं राहायचं, कसं बसायचं, कसं उठायचं. आणि एवढंच नाही तर आता देहत्यागही कर असं सांगायचे. म्हणजे देवाला तुझी खूप खूप काळजी आहे असं माहिम भट्ट म्हणतात. आणि म्हणूनच तू सदैव आहेस, दैवाचा आहेस असं माहिम भट्ट म्हणतात. मर्दना समय उचलली श्रीमूर्ती सोडवणे. अंघोळ घालते वेळेस कोथळोबांनी मूर्ती उचलली म्हणजे श्रीगुरु महाराजांना उचललं. तर ते श्रीगुरु महाराज सोडवणे म्हणजे सोडायला सांगतात. एकुदी आबैसी मर्दना देव आदरिली. अंग चोळणं चालू होतं उठणं लावून श्रीगुरु महाराजांचं. तो गोसावी म्हणितले आओ मेली जाय कोथळा काही कोथळा. श्रीगुरु महाराज म्हणतात की तू दिसायली, कोथळा कुठे गेला, कोथळ्याला बोलव इथं असं श्रीगुरु महाराज म्हणतात. तो आबाईसी कोथळा बाते म्हणितले तुम्ही मर्दना द्यावी ऐसा गोसावी यांसी मनोरथू असते. श्रीप्रभूंची इच्छा आहे की तुम्ही आंघोळ घालावी. म्हणजे एवढा मनोधर्म कोथळोबासनावरचा. तैसेची कोथळोबा आडांतू रिगाले. आडांत गेले, हात पाय धुतले स्वच्छ. जुन्या त्यांच्या कर्मराठीमध्ये त्यांना माहित होते ना कशी देवाची पूजा अर्चा करायची. असे असतात संस्कार असले म्हणजे असे संस्कार असतात. जसं मी तुम्हाला मागं म्हणलो की संस्कार आपल्याला इथून चालू ठेवायचे नाही. आपल्याला जर परमेश्वराच्या सन्निधानी गेल्यावर जर आपले चांगले संस्कार परमेश्वराला दाखवायचे असतील तर आपल्याला इथूनच त्याची तयारी करावी लागणार आहे. इथूनच आपल्याला स्थानाच्या ठिकाणी चांगला आदरभाव करणे, स्थान प्रसाद यांचं कधी अवहेलना न करणे. कुठं प्रसाद सोडलेला आहे जाऊ द्या बा काय प्रसाद नमस्कार याची मला असं पुढं जायचं नाही कधी. इथं प्रसादाची अवहेलना केली तर शाब्दज्ञान, अप्रोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान असे 4ही ज्ञान झाल्यानंतर कृपास्पदाचं नावाचं दुःख असते. अनंत काळ दुःख भोगावं लागते. ते एवढं पुण्य करूनही दुःख भोगावं लागते. कारण ते दुःख भोगायचं कारण म्हणजे की इथं साधूंची, स्थानाची, प्रसादाची जी अवहेलना केलेली आहे, हे जे त्याच्या ठिकाणी पाप निर्माण झालेलं आहे, हे शाब्दज्ञानामध्येही शाळल्या जात नाही, अप्रोक्ष ज्ञानामध्येही शाळल्या जात नाही, सामान्य ज्ञानामध्येही शाळल्या जात नाही आणि विशेष ज्ञानामध्येही शाळल्या जात नाही. तर याला स्पेशल कृपास्पदाचं दुःख असते. करोडो वर्ष भोगावं लागते दुःख. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 1 लाख वर्ष नाही, तर करोडो वर्ष त्याला असं दुःख भोगावं लागते. कशामुळं? असलगाई केली. स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक, नुसते भिक्षुकच नाही तर वासनिकाने वासनिकाची असलगाई केली नाही पाहिजे. म्हणजे अवहेलना हेळसांड केली नाही पाहिजे. कुठं वासनिक दिसला तर दंड झालाच पाहिजे. तसं मी उद्योगिता चालू असताना सर्व सांगितलेलं आहे, तरी पुन्हा आता विषय निघाला म्हणून सांगणार. तर अशी अवहेलना जर करत राहिली तर पुढं आपल्याला कृपास्पदाचं दुःख असेल जे करोडो करोडो वर्ष भोगावं लागते. जसं तहान लागलेली आहे, तुम्हाला खूप तहान लागलेली आहे आणि तुमच्यासमोर पाणी ठेवलेलं आहे आणि पाणी तुम्ही पिऊ शकत नाही. तुम्हाला किती दुःख होईल, किती दुःख होईल. मरायला टेकले तुम्ही इकडे, परंतु तरी तुम्हाला पाणी द्यायला तयार नाही. पुढं पाणी आहे, घेता येईन झालं. तसं या विशेष ज्ञानी येत असते. पुढं ईश्वरावतार दिसतात. ईश्वरावतार नाही, ईश्वर स्वरूप दिसते समोर त्याला. विशेष ज्ञानीला समोर त्याची प्राप्ती दिसते की आपल्याला ईश्वराच्या ठिकाणी पावन व्हायचं. अशी ईश्वर प्राप्ती समोर दिसते, परंतु प्राप्त करून घेत नाही देव त्याला. कारण की अवहेलना केलेली आहे, खंती जोडलेली आहे, साधनांची अवहेलना केलेली आहे. म्हणून अशी जर खंती जोडली तर कृपास्पदाचं दुःख व्हावं लागते. म्हणून कधी अवहेलना करायची नसते. तर इथं यांचे जसे संस्कार चाललेले आहेत,
सिट्रिजन खाली ना आता? हो खाल्ली. हे काय मी पाकिटच घेतले. सिट्रिजन इथं आल्याला पहिले गोळी घेतली. तर जसं आता हे कोथळोबांनी काय केलं, बोलवलं म्हणलं की लगेच गेलं का तिथं? इकडे हो दादा, हो इकडे तिथे आहे की बापू बसायचे, तिथं जागा आहे. या ना. तर कोथळोबा काय झालं, कोथळोबाचं इथून उठले आणि लगेच गेले नाही श्रीगुरु महाराजांपाशी. पहिलं आडात गेले, हात पाय वगैरे सवळे करणं, हे जे संस्कार होते त्यांचे कर्मराटीचे संस्कार, त्याला कर्मराटीचं ज्ञान होतं. तर या ज्ञानामुळे त्यांना कळालं की आपण आता सवळं होऊन गेलं पाहिजे, हात पाय वगैरे व्यवस्थित धुवून. नाही तर आपण बरेच चरित्रामध्ये पाहिलेलं आहे की लगेच कोणी या बोलवलं की लगेच जातात आणि मर्दना माझ्याने श्रीगुरूंना देणं किंवा कोणत्याही अवतारासाठी श्री चक्रधर स्वामी असतील या चरित्रामध्ये असं आलेलं आहे की लगेच गेले आणि मर्दना माझ्याने चालू. तर यांच्या ठिकाणी जसे संस्कार होते कोथळोबाच्या ठिकाणी, जसं आपण पाहिलं आता या लिळेमध्ये कोथळोबा भेटी या लिळेमध्ये की ते काय करायचे, भुटोबास ते बसले होते. तर पहिलं गेले, कपडे काढले, त्या नदीला गेले, व्यवस्थित आंघोळ वगैरे केली, हातपाय वगैरे धुतले, सवळे झाले, मग तामकळस भरून आणले आणि तिथं तर्पण केलं. हे जे त्यांचे संस्कार होते मागचे, ते देवताच्या ठिकाणचे का असं ना, परंतु ते संस्कार इकडे परमेश्वराच्या ठिकाणी उपयोग आले की नाही, वळण होतं म्हणून उपयोग आले की नाही इथं, म्हणून त्याला इथं स्फुरलं की आपण पहिले जाऊन हातपाय वगैरे सवळ करून यायला पाहिजे. तसं आपण इथून संस्कार झाले तर आपल्याला पुढे काम येतील ते. म्हणून असे संस्कार आपल्या ठिकाणी राहिले पाहिजे. कधी असलं की कोण्या वासनिकाची केली नाही पाहिजे, कोण्या साधूची केली नाही पाहिजे, कोण्या प्रसादाचीही केली नाही पाहिजे. कुठं प्रसाद सोडला आणि निघाले पुढे, एखाद्याने सांगितलं प्रसाद सोडलेत, जाऊ द्या मला अर्जंट काम आहे, असं नाही म्हणायचं. पटकन एक ओटा नमस्काराचा, एक विशेष नमस्काराचा, आपला प्रसाद नमस्कारला एक विशेष नमस्काराचा पुन्हा आणि निघून जायचं. तर आता विशेषाच्या प्रसाद नमस्कारण्याच्या अगोदर विशेष का बरं नमस्कार करतं, कारण की आपल्या कपाळाला जे पाणी असते, आपण जरी हात सवळे केले, कर्मार्जनानं पुसले, कपाळी पुसून काढलं, परंतु थोडा ओलसरपणा राहत असतो कपाळामध्ये, हातामध्ये. तर ते विशेष केला म्हणजे थोडासा ओलसरपणा कमी होते विशेष केल्यामुळे एक दोन, आणि मग ते प्रसादाला त्याचा काही त्रास होत नाही. मग आता प्रसाद नमस्कार केला म्हणजे विशेष नमस्कारच करावं असा एक नियम आहे. तर का विशेष नमस्कार करायचा, कारण आपण जे प्रसाद नमस्कार करत असतो त्या प्रसादावर असे बारीक बारीक अन्य धागे असतात की नाही. आपण डायरेक्ट कपाळ टिकते आपल्या तिथपर्यंत नाही, तर अन्य धाग्यावर आपण नमस्कार केला जाते आपला. म्हणून त्याच्यानंतर पुन्हा एक विशेष नमस्कार करायचा असतो, कारण की विशेषाला डायरेक्ट संबंध झालेला असतो आणि विशेष आपल्या डायरेक्ट कपाळाला स्पर्श होत असतो. म्हणून असं प्रसाद नमस्कार करण्याच्या अगोदरही विशेष नमस्कार करायचा आणि प्रसाद नमस्कार केल्यानंतरही विशेष नमस्कार करायचा, हे कारण आहे त्याच्या मागचे. तर असे कोथळोबासारखं आपण संस्कारी राहिले पाहिजे. पुढे आपल्याला हे संस्कार काम येत असतात. ते संस्कार आपल्याला इथूनच आपल्या अंगी बांधून घ्यायचे आहेत. तैसेची कोथळोबा आडांतू रिगाले, हात पाय धुतले, हातपाय धुतले कोथळोबांनी, आंघोळ करून आले, सुचिरभूत होऊन आले, आंघोळ करून आले तिथून आडातून. गोसावियांसी पाटगादीवरी आसन, मग चिकसा घेतला. चिकसा जे काही उठणं असेल त्याच्यामध्ये काय शिका काही टाकलेली असेल, आता केसाला जर लावायचं असेल, श्रीगुरू महाराजांचे केस लांब असायचे, केसाला लावायचं असेल तर मग त्याच्यामध्ये काय असणार, रिठे असणार, शिका काही असणार, जे काही केसासाठी चांगले आहेत वनस्पती ते टाकून ते चिकसा तयार करून केसाला लावणार. आणि मग जे काही अंगाची मर्दना करायची आहे, अंगाची मालिश, त्याच्यासाठी मग वेगळं उठणं असणार. तर असा चिकसा त्यांनी घेतला आणि मालिश करणं चालू केली. मर्दना देती, मर्दना दिली, मर्दना म्हणजे मालिश केली. श्रीमूर्ती उठीती, श्रीमूर्ती उठली म्हणजे उठणं लावून मालिश केली. तेल लाविती, तेलही लावलं. पाय मर्दना देती, पायही चांगले चोळून मालिश केली. लागू देती, थोडासा असा भीतीचा आधार घेतला असा आणि लागू देऊनी श्रीमूर्ती उचलिती. जसं आपण पाहतो कोणाची मान वगैरे आवटाळली किंवा खुबाड अशी दुखायला लागली तर आपण असं धरतो आणि उचलायला लावतो मागच्या माणसाला. तर यानं जसं अंग मोकळं होते तसं एक अंग मोकळं होण्याची एक कला आहे काहीतरी. ते जसं मल्ल लोक असतात त्यांची मालिश करण्याची पद्धत वेगळीच असते. स्वामीच्या ठिकाणी त्या मल्लानं, कोणता मल्ल, ओरंगलीचा मल्ल होता तो आपल्या तेलंगणामधला, तर त्या मल्लानं कसे वेगळे वेगळे प्रकारचे मालिश करून दाखवली तिथं त्या चरित्रामध्ये आलेलं आहे. तर तसं मग कोथळोबांनी एक कला दाखवली, तर त्या कलेनुसार मग त्यांनी असं धरून उचललं श्रीगुरू महाराजांना.
आणि गोसावी म्हणती, अशी श्रीमूर्ती उचलली की मग श्रीप्रभू महाराज म्हणतात, श्रीमूर्ती म्हणजे श्रीप्रभू बाबांना बरं का, श्री गोविंदप्रभू महाराजांनी कोथळोबांनी उचललेलं आहे. आणि मग श्री गोविंदप्रभू महाराज म्हणतात, आणि गोसावी म्हणे ती, आवो सोडी 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 ना म्हणे, मला सोड, असं श्रीप्रभू महाराज म्हणतात. मग ते पाटगादीवरी बैसविती, मग पाटगादीवर बसवतात. आणि गोसावी हास्य करीती, मग मर्दना होय. श्रीप्रभू महाराज हसायचे आणि मग मर्दना होय, मग अजून पुन्हा व्यवस्थित मर्दना व्हायची. तांदूळ सडिता कोथळो बाते शिक्षापणे, एकुदी माहिम भटाची स्त्री दे माईसे, आणि कोथळोबा पायावरी पाये घालुनी तांदूळ सडिते होती. एके दिवशी माहिम भट्टाची स्त्री देमाईसा आणि कोथळोबा हे पायावर पाय ठेवून तांदूळ सडत होते. जसं काही सड्याच वगैरे असले की असे पाय लांब करून असे बसत असतात, समोर एक निघून एक, आणि बायांना माहीत असेल ते सडत्या वेळेस कसं पायावर पाय ठेवून असं करत असतात काम. तर मग तिथं आता दुसरी बाई कोणी नव्हती, मग कोण होती, तिथं कोथळोबा गेले व्यापार करायला. मग सहजच आता पाय लांब केले होते, मग पायावर पाय गेले त्यांचे. तर बाहेरून माहीम भट्ट आले, बाहेरून माहीम भट्ट आले, तेही देखिले, त्यांनी पाहिलं. आणि जीवी विकल्प भाविला, मनामध्ये विकल्प आला. जी देह ऐसे होय आणि रात्री तैसे होय, ऐसे मणी भाविले, तव गोसावी तेथ बीजे केले. श्रीप्रभू महाराज तिथं पोहोचले आणि कोथळोबा ते गोसावी म्हणितले. कोथळोबासांना श्रीप्रभू महाराज म्हणतात, आओ मेली जाये, पायावरून पाओ फेडी 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 ना म्हणे, पायावरचा पाय काढ, असं कोथळोबांना श्रीप्रभू महाराज सांगतात. मग पायावरून पाओ काढला, पायावरचा पाय काढला. तथा परिहारू देणे, मग तिये दिवनी कोथळोबा तिळू तिळू झिजेती. की आपल्याविषयी माई भट्टाच्या मनामध्ये किती मोठा दोष आलेला आहे, मनामध्ये त्यांनी एक वेगळी भावना केलेली आहे, त्यांच्या मनात आपल्याविषयी विकल्प आलेला आहे असं कोथळोबाला समजलं. मग तिये दिवनी कोथळोबा तिळू तिळू झिजेती, तिळू तिळू झिजायला लागले. आणि मग कोथळोबाचा परिहार श्रीप्रभू महाराज करतात. ऐसे रोडैले, चिंता, चिंता ही फार वाईट बिमारी. चिंता केल्यानं होत तर काहीच नाही, कोणतं जे काही संकट आलं ते काय निस्तारत नाही, परंतु चिंता केली म्हणजे माणूसच वाळून जातो. ऐसे रोडैले, रोड झाले. अन्न खाती, अन्नही घेत नव्हते. उदक न पियेती, पाणीही पित नव्हते. ऐसे काळवंडईले, असे काळे पडून गेले ते देखोनी गोसावी अनुकारू करू लागले. असं त्यांना पाहिल्यानंतर श्रीप्रभू महाराज अनुकार करायला लागले. गोसावी म्हणितले, श्रीप्रभू महाराज म्हणतात, आओ मेला जाये कोथळा तैसा नव्हे म्हणे. श्रीप्रभू महाराज परिहार देतात की श्रीप्रभू महाराज म्हणतात की मेला जाय कोथळा तैसा नव्हे. माहीम भट्टाला म्हणतात की तुमच्या मनात अशी कल्पना आलेली आहे तसा आमचा कोथळा नाही, म्हणजे माझा भक्त कोथळोबा हा त्या प्रकारातला नाही. भट्टी म्हणितले, भट्टोबाच म्हणतात, माहिम भट्टो गोसावी कोथळोबाचा परिहारू देत असे. ती कोथळोबाचा परिहार देत आहेत. जे कोथळोबांना मनामध्ये वाटत होते की आपल्यामुळे अशा लोकांच्या माहीम भट्टांच्या वगैरे यांच्या मनामध्ये विकल्प आलेला आहे, तर याचा परिहार आता कोथळोबा कसे करतील, मनातलं कसं काय काढतील. तर हे मनातलं काढणं काम, आता मनातलं काढायचं काम कोणी केलं, हे श्रीप्रभू महाराजांनी केलं, त्याच्याविषयी परिहार दिला. की कोथळोबास असे नाही असं माहीम भट्टाला श्रीप्रभू महाराज म्हणतात. मग यावर भट्टोबास म्हणतात की माहीम भट्टो गोसावी कोथळोबाचा परिहारू देत असे. ती कोथळोबा विषयी विश्लेषण करत आहे की कोथळोबा असा नाही माझा, असं म्हणून तुम्हाला सांगत आहेत असं भट्टोबास म्हणतात. माहीम भट्टी म्हणितले, माहीम भट्ट म्हणतात त्यावर, नेणेची जी नेणेची जी, माहित नाही असं माहीम भट्ट म्हणतात. म्हणून गोसावियांसी दंडवत घातले, म्हणून श्रीप्रभू महाराजांसमोर त्यांनी दंडवत घातले. श्रीचरणा लागले, पाया पडले.
गोसावी म्हणितले आओ मेला जाय कोथळ्यासी घाली म्हणे. ज्या जीवाविषयी आपण दोष कल्पलेला आहे, ज्या जीवाचा अंतकरण आपल्याकडून दुखवल्या गेलेला आहे, त्याच्याविषयी आपण परमेश्वरापुढे कितीही रडलो पडलो तरी परमेश्वर माफ करू शकत नाही. कारण की परमेश्वराच्या अखत्यारीत तो अधिकार नाही. कारण की म्हणूनच श्रीप्रभू महाराज काय म्हणाले की कोथळबा पुढे जाय, कोथळबाचं तू अंतकरण दुखवलं, कोथळबा पुढे जाऊन दंड घाल, मी माफ करणारा कोण? स्वयं श्रीप्रभू महाराज म्हणतात. त्यामुळं अंतकरण कोणाचेही दुखवले नाही पाहिजे. आपण पहिलेच प्रपंचामध्ये अडकलेले माणसं, एवढा तेवढा वेळ आपण काढून देवधर्म करतो आणि त्यामध्ये जर आपण देवधर्म करणाऱ्याचे जर अंतकरण दुखत असू तर मग असं होते, उद्या तुम्ही देवापुढे किती नाक घासले, आपल्या अंगावरच्या चमडीचे काढून देवाला साक्षात पायतान जरी तयार केले, पादत्राण जरी तयार करून देवाला घातले परमेश्वर अवताराला, तरी परमेश्वर अवतार त्या पापातून मुक्तता करू शकत नाही. म्हणून श्रीप्रभू महाराज म्हणतात की त्या कोथळबा पुढे जाऊन दंडवत घाल. कारण की जो दोष ज्याच्याविषयी आचरलेला आहे आपण त्याच्यापुढे जाऊन प्रायश्चित करावं लागत असते. जसं जायभावशाली दोष आहेत त्यामधले काही दोष आहेत ते परमेश्वरापुढे प्रायश्चित होऊ शकते. जसं द्रव्य सेवा केलेली आहे प्रयोजन नसताना तर परमेश्वरापुढे प्रायश्चित होते. वृत्तीचा आचार केला, अधिकार नसताना त्याच्यापेक्षा जास्त आचार केला, त्याचं प्रायश्चित परमेश्वरापुढे होऊ शकते. धृतीचा आचार केला, योग्यता जेवढी आहे त्याच्यापेक्षा कमी आचार केला, त्याला धृतीचा आचार म्हणतात. तर असा धृतीचा आचार जरी केला तरी परमेश्वरापुढे प्रायश्चित होऊ शकते. परंतु कोणाचे वर्मस्पर्श काढले, कखाय भोगला, वर्मस्पर्श म्हणजे कोणाचा दोष असेल कोणता, प्रत्येक माणसाच्या ठिकाणी दोष असतात आणि प्रत्येक माणसाच्या ठिकाणी गुण असतात. या पृथ्वी तलावर असा माणूस नाही की ज्याच्या ठिकाणी दोष नाहीत आणि या पृथ्वी तलावर असा माणूस नाही की ज्याच्या ठिकाणी गुण नाहीत. त्यामुळे प्रत्येकाच्या ठिकाणी गुण असतात, प्रत्येकाच्या ठिकाणी दोष असतात. तर गुण आपल्याला घ्यायचे की दोष घ्यायचे असते आपल्या दृष्टीवर अवलंबून असते, घेणं आपल्यावर अवलंबून असते. आणि घेणं कशावर असते तर संस्कारावर असते. जसं एखाद्या माणसावर जर चांगले संस्कार केलेले असतील, तो माणूस जर प्रवास करत आहे, प्रवास करते वेळेस त्याचं पाकिट मारणं कोणतरी, त्याच्यावर जर चांगले संस्कार झालेले नसतील, कुसंस्कारी जर तो व्यक्ती असेल, तो व्यक्ती काय म्हणेल 5,000 पाकिटमध्ये होते माझ्या, एका मिनिटात गेले. म्हणजे कमवणाऱ्यानं एका मिनिटात 5,000 कमवले, म्हणजे किती सोपा मार्ग आहे कमवण्याचा. कुसंस्कारी असेल तर असा त्याच्यातून संदेश घेईल, त्याला जी अदल भेटली तर त्याच्यावर संस्कार चांगले नाही, कुसंस्कारी आहे म्हणून त्याच्याकडून ते काय घेणार, सबक शिक्षा काय घेणार त्याच्यातून की आपणही पाकिट मार झालो पाहिजे, संस्कार नव्हते. आणि हाच जर संस्कारी असेल तो माणूस तर काय होईल, तो म्हणेल की आपल्या चुकीमुळे पाकिट मारला गेलेला आहे, आपण सतर्क राहिलं पाहिजे, पुन्हा आपण कधी असं मोकळं ढिल्लं राहिलं नाही पाहिजे प्रवासामध्ये. तर असे संस्कार असतात हे. तर संस्कारामुळं चांगलं घ्यायचं की वांगलं घ्यायचं ठरत असते. तर आपण असे संस्कार चालू ठेवले पाहिजे आपल्या ठिकाणी. आपण आता असून चालू केलं पाहिजे की पक्षकाराने सांगितलेलं आहे, जे स्थळाची पूजा आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की गुण तो वात वेरी गिवसावा. जसं अंधारामध्ये आपल्याला जर काही बारीक वस्तू जर शोधायची असेल, सुई पडलेली आहे घरामध्ये, आपल्याला शिवायचं तर आहे कपडा, सुई पडली, लाईट तर नाही, मग वाट लावून आपण पाहतो की असं बारीक सुई कुठं पडलेली आहे. तसं आपण प्रत्येक माणसाच्या ठिकाणी असा दिवा लावून जसं आपण लक्ष देऊन सुई शोधायलो तसं लक्ष देऊन गुण शोधला पाहिजे. आणि प्रत्येकाच्या ठिकाणी गुण असतातच, त्यामुळे गुण ग्रहण करण्याची क्षमता आपली वाढली पाहिजे. आणि दोषाचं लक्ष नाही द्यायचं त्याच्याकडे. म्हणून आणि दोषाकडे जर लक्ष दिलं तर काय होईल, असं आपण वर्मस्पर्श काढू कोणाचा. जसं आता भट्टोबास होते, आपले अत्याचारी, महानुभाव पंथाचे अत्याचारी, परंतु त्यांना एक बाई म्हणलीच होती, असंच काहीतरी एक अपशब्द वापरला होता. तर तो अभिमान घेऊन श्री चक्रधर स्वामींनी त्या बाईला बोलले होते. म्हणजे ते शब्द काय त्याप्रती बोलले, म्हणजे याप्रती बोलले. ते आपल्या साधकाचा जो साधक असतो, जो साधू असतो, त्या साधूचा परमेश्वराला एवढा अभिमान असतो की त्यावेळेस श्री चक्रधर स्वामी म्हणतात ते शब्द काय याप्रती बोलले, ते याप्रती बोलले म्हणतात. स्वामी म्हणतात, स्वतः म्हणतात की ते काय त्याच्याप्रती नाही बोलला तो माणूस, तो माझ्याप्रती बोललेला आहे, मला ते शब्द लागले, असे स्वामी स्वतः म्हणतात. म्हणजे आपण शब्द कसे वापरायला पाहिजे आता आपण समजून घ्यायला पाहिजे की आपल्या शब्दामुळे परमेश्वराच्या अंतकरणाला जाऊन ते शब्द लागतात. कारण की कोणता जीव किती पात्रतेचा आहे आपण पाहून सांगू शकत नाही.
त्यामुळे परमेश्वराला कोणत्या जीवाचा कोणत्या साधूचा किती अभिमान आहे हे आपण काही सांगू शकत नाही. त्यामुळे आपण जर एखादा शब्द बोललो तर तो शब्द त्याच्या ठिकाणीच नाही राहत, तर परमेश्वराला तो शब्द लागत असतो. तुमच्या लेकराला जर कोणी बोललं, तुम्हाला अभिमान वाटते नाही त्याचा, की तुम्हाला अभिमान येते तुमच्या लेकरात, की माझ्याबरोबर असं कसं काय बोललं, लगेच तुम्ही भांडायला उठता. तसा परमेश्वराला अभिमान असतो. परमेश्वराला अभिमान नसतो तर अविकार असतो. म्हणजे अभिमानाची एक परिसीमा, त्या अभिमानाच्या पुढचं कोणतंच नाही, त्याला अविकार म्हणतात. असं तर असा अविकार असतो भक्ताचा, साधूचा, जे परमेश्वराच्या ठिकाणी रडतात पडतात, परमेश्वराची भावा तुझी भेटावी म्हणतात. अशा माणसाच्या ठिकाणी बोललं तर परमेश्वर म्हणतात की ते शब्द माझ्या जीवारी लागले, याला नाही बोलला तो. म्हणून आपण तसं वागलं नाही पाहिजे. आणि जर तसं झालं तर परमेश्वरापुढे जर तुम्ही प्रायश्चित घेतलं तर ते स्वीकारत नाही. कारण की ज्या पुरुषाविषयी बोलले त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला प्रायश्चित घ्यावं लागणार आहे. जसं इथं श्रीप्रभू महाराज म्हणतात की गोसावी म्हणे तिले आव मेला जाये कोथळ्याची घाली म्हणे, माझ्या पुढे दंडोत नको घालू. कोथळोबाचं अंतकरण दुखलेलं आहे. कोथळोबाचा पुढे जाऊन रडून पडून दंडोत घाल. एवढे मोठे माहीम भट्ट ज्यांनी लीळाचरित्र लिहिलं, ज्यांनी महानुभावपंथ उभा केला, म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण की लीळाचरित्र आहे म्हणून आज महानुभावपंथ आहे. आणि लीळाचरित्र कोणामुळे निर्माण झालेलं आहे तर माहीम भट्टामुळे निर्माण झालेलं आहे. तर ज्यांच्यामुळे एवढा आपला महानुभावपंथाला एवढा हातभार लागलेला आहे माहीम भट्टांमुळे, त्या व्यक्तीला श्रीप्रभू महाराज म्हणतात की जाऊन त्यांच्या पुढे दंड घाल. किंवा नाही माहीम भट्टाली थोर योग्यतेचे आहेत, त्यांना कसं काय सांगावं. कोथळोबाचं आता अनुसरण घेतलेले आहेत. कोथळोबापुढे दंड घालणं हे गौण आहे माहीम भट्टांसाठी. असं कधी आलं का श्रीप्रभू महाराजांच्या मनामध्ये? नाही आलं. तर असं आहे ते, ज्याचं अंतकरण दुखलं परमेश्वरी म्हणतात की मी त्याला क्षमा करू शकत नाही. अंतकरण त्याचं दुखलं त्याच्या पुढे जाऊन दंड घाल. मग माहीम भट्टी कोथळ्यासी दंडवत घातले. मग माहीम भट्ट गेले आणि त्या कोथळोबासा पुढे दंड घातले. मग तयाचे ओखटे निरपवणी फेडिले. मग त्यांच्या मनातलं जे ओखट आलेलं होतं, विकल्प आलेला होता, तो निरपून फेडून निघून गेला. सेनपुंजी थापा हाणणे. सेनपुंजी जे गौऱ्या जमा करणारी महिला होती तिला थापाने हाणलं, म्हणजे हाताने मारला अशी चापटा पाठीवर. एकुदी साळे पुढे अंगणी कोणी भुसारे उतरले होते. एके दिवशी शाळेच्या पुढे अंगणामध्ये कोणीतरी भुसार उतरलेले होते, भुसार मालाचे विक्रेते. तेथ बैलाची दावणी दिधलिया होतिया. जुन्या काळामध्ये, जुना काळ तर हा जुना काळ झालाच, परंतु आज 25-1 वर्षापूर्वी जरी पाहिला आपण, 25-30 वर्षापूर्वी तरी बैलावर माल टाकून विक्रीला न्यायचे लोक. तर तसं या लोकांनी बैलावर माल टाकून विक्रीला आणला होता आणि मग ते बैल दावणीला बांधले. मग तिथं बैल दावणीला बांधले आणि मग तिथं शेण पडलं. तेथे सेनपुंजिया सेने टोपले भरले. तिथं सेनपुंजी आली आणि शेण भरून घेतलं टोपल्यामध्ये. उचलू बैसली तवन उचले. टोपल्यामध्ये शेण तर भरलं, परंतु उचलते वेळेस तिला उचलत नव्हतं, ते जास्त वजनदार झालं. मग भवंते पाहिले, इकडे तिकडे पाहिलं कोणी आहे का आपल्याला उचलून देणार. तव गोसावी तेथ बिजे केले. श्रीप्रभू महाराज गेले तिथं. तिया म्हणितले, ती शेणपुंजी म्हणते, राऊळो राऊळो वावो लागा का. मला हे टोपलं उचलून डोक्यावर देता का. मग गोसावी उचलोनी तिची या डोई ठेविले. शेणाचं टोपलं उचलायला सांगितलं त्या बाईनं आणि श्रीप्रभू महाराजांना ठेवून दिलं. काही अभिमान दाखवला का, काही निराभिमान वस्तू. तर हे जे, आणि त्या बाईची हे झाली, म्हणण्याची हिंमत झाली. कारण की श्रीप्रभू महाराजांचं वर्तन तसं होते, निराभिमान, बालकवत क्रीडा होती. जसं काल कोणी स्तुती केली, कोणी केली स्तुती, बाळवेसे. गोसावी माय, गोसावी बाई आणि गोसावी बाळवेसी असं म्हणलेलं आहे. ते साधायचं नसली कदाचित. हो, साधाच आहे, बरोबर. तर साधेसनाची स्तुती केली होती. मग गोसावी उचलून तिचिया डोई ठेविले. मग ते टोपलं उचलून डोक्यावर ठेवलं आणि तोंडावरी थापा हाणितले.
तोंडावर 1-2 चपटा मारल्या, थापा आणितल्या हळूहळू. मग गोसावी बीजे केले, तिथून निघून गेले. साधेला कोणी स्थिती दिली साधेला? व्यापार करते ती साधा. गोविंद प्रभू महाराजांनी दिली कोण दिली साधेला? स्थिती कोण दिली? स्थिती झाली साधेला? स्तुती केली ती, स्तुती. देवाची स्तुती. ते काही नाही, व्यापार करत होती. कांडायला बसली होती काहीतरी. स्तुती केली. कांडायला बसली. मग काम करता करता बायांना सवय असते काहीतरी म्हणायची. मग ते म्हणते गोविंद माय, गोविंद बाईन, गोविंद बाळवेशी. तर मग त्यावर श्रीप्रभू महाराज म्हणतात गपचूप बस, बोलू नको काही असं. मग तेव्हा साधे असं गपचूप बसतात. स्तुती केली तिचं. आमच्या कानावर आम्हाला वाटलं स्थिती कोण स्तुती चक्रधर स्वामीच्या याच्यात देत होते स्थिती. नाही, गोविंदप्रभू महाराज स्थिती देतात ना. गोविंदप्रभू महाराज स्थिती द्यायची. जसं त्या मातंगाला स्थिती दिली, मांजराला स्थिती दिली, अशी स्थिती द्यायची. मास उपवासिनी ग्रही सुंकेळे आरोगणा, मैळभटाची स्त्री तिये नाव यल्हाईसे. मैळभटाची स्त्री म्हणजे पत्नी, तिचं नाव यल्हाईसे होतं. किंवा दुसऱ्या महानुभावांच्या मते त्या मैळभटाची बहीण होती घरी, आणि त्या बहिणीचं नाव राणाईसा असं होतं. ते मास उपवासी बैसली होती. मास उपवास म्हणजे महिनाभर उपवास करणे, त्याला मास उपवास म्हणतात. तर ते मास उपवास करण्यासाठी बसलेली होती. एकुदी तयाच्या घरासी गोसावी बीजे केले. श्रीप्रभू महाराज त्यांच्या घरी गेले. गोसावी म्हणितले. श्रीप्रभू महाराज म्हणतात, आओ मेली जाय, उठी 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 ना म्हणे. उठायला सांगतात श्रीप्रभू महाराज जाऊन, उठीतून. मग ते उठिली, ती बाई उठली तिथून. गोसावियासी दंडवत घातले, श्रीचरणा लागली. श्रीचरणा लागली श्री गोविंदप्रभू महाराजांच्या. बाजेवरी गोसावी पहुडू स्वीकरिला. बाजेवर श्रीप्रभू महाराज पहुडले. मग उपहुडू झाला, उपहुडले. मग राणाईसी वाटीये तूप घातले. वाटीमध्ये तूप घातलं. 10 सुकेळे ओळगविले. 10 सुकेळे सोनकेळ दिले आरवण्यासाठी. मग गोसावी म्हणितले. श्रीप्रभू महाराज म्हणतात, या माझा आता होय म्हणे, आओ आणि 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 ना म्हणे. मग गोसावी आरोगणा केली, गुळळा केला, मढासी बीजे केले. मढाला गेले. केळ हे थंड आणि तूप हे उष्ण, म्हणजे उपद्रव होऊ नये. याला म्हणतात खाण्याचंही ज्ञान. नाही तर आजकाल थंडी जरी पडायली तरी फॅशन म्हणून आईस्क्रीम खायला लागलेत लोक. मग तिकडे डॉक्टरला जाऊन पैसे का देणं, मग तब्येत बिघडली तर. मग आता आईस्क्रीम खायचं सोडायचं नाही. असे आता खाली मुलकांवर पाहिजे लोक. काही समजेना कधी काय खावं काय करावं. जेवण झालं, पोटभर जेवण झाले की आईस्क्रीम खायला देतात आजकाल. नवीनच ट्रेंड निघाले. पाहायला गेलं तर आयुर्वेद शास्त्राच्या अनुसार जेवल्यानंतर पाणी पिऊ नये. कारण की पोटातला जो जठराग्नी असतो तो विजतो आणि मग अन्न पचन होत नाही. मग नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी पिऊ नये असं सांगतात आयुर्वेदाचार्य, जे वाघभट्ट होऊन गेले 3500 वर्षापूर्वी. त्यांनी असं सांगितलेलं. आणि आपण त्याच्यावर आईस्क्रीम खातो. म्हणजे काय होणार, ते पाणी तरी बरं होतं थोडं, म्हणजे थंड नसते. आईस्क्रीम तर थंडी का खाली, ते आईस्क्रीम खाली म्हणजे पोटातला सगळा जठराग्नी विजून जाणार. मग ते अपचन होणार. अपचन झालं म्हणजे नको नको ते पुन्हा व्याधी उत्पन्न होणार. तरी असं उरफाटे कामं चाललेली आहेत सध्या. मेळभटाचा उपहारू स्वीकारू. एकुदी गोसावियांसी विचार चिर्यावरी आसन असे. विचार चिर्यावर आसन होतं. गोसावी म्हणितले. श्रीप्रभू महाराज म्हणतात, आओ नानोरी जावे म्हणे, सोनोरी जावे म्हणे. ऐसे अनुकारू करू लागले. स्वतःच बोलू लागले की आज नानोरीला जावं किंवा मग सोनोरीला जावं, असं स्वतःच ते बोलत होते स्वतःला. तो मैळभट्ट आले. मैळभट्ट नावाचे एक ब्राह्मण तिथं आले. गोसावियांसी दंडवत घातले, श्रीचरणा लागले. श्रीप्रभू महाराजांना दंडवत घातले, श्रीचरणाला लागले. मग आरोगणेसी विनविले. आरोगण करण्यासाठी विनंती केली. गोसावी विनवणी स्वीकरिली. श्रीप्रभू महाराजांनी विनंती स्वीकार केली.
मग म्हणितले, मग श्रीप्रभू महाराज म्हणतात, आओ चाल चाल म्हणे. आओ घाली घाली ना म्हणे, तैसीची गोसावी बीजे केले. चाल चाल म्हणे लवकर घरी, आणि लवकर मला जेवायला घाल, असं श्रीप्रभू महाराज म्हटले तिथं. मैळभटाचे घरी आणि पाखालेचे घर एके आडेनी. मैळभटाचे घर आणि पाखालेचे घर हे एके आडेनी, एकाला एक बाजूलाच होते जिटकून, किंवा एके आडेनी म्हणजे मैळभटाचं घर होतं, त्याच्या पलीकडून दुसऱ्याचं घर, आणि त्याच्या पलीकडून एक आड त्या पाखालेचे घर होते. तेच घरासी बीजे केले, आसन झाले. श्रीप्रभू महाराज तिथे गेले आणि आसनी उपविष्ट झाले. श्रीचरण प्रक्षाळिले, श्रीचरण धुतले. मग तुळसी वाहिलिया, तुळशीपत्र वाहिलं. मग तूप भातू वडेयाचे आंबट आयसी आरोगण झाली. तूप भात आणि वडे आणि आंबट सोबत, म्हणजे दही वडे आरोगणाला दिली तिथं. आयसी आरोगणा झाली, अशी आरोगण झाली तिथं. गोसावी म्हणितले, श्रीप्रभू महाराज म्हणतात, आओ मेली जाये, गोड गोड आणिक घाली म्हणे. ते श्रीप्रभू महाराजांना चांगलं लागलं, खमंग लागलं, आणि मग श्रीप्रभू महाराज म्हणतात की आणिक घाली म्हणे, म्हणजे अजून वाढायला. मग आणिक आंब वाढले, आणिक कडी वाढली तिथं. मग मांडे आणि चवळ्याचे वरण, मांडे आणि चवळीचं वरण हे आरोग्यासाठी दिलं. तूप सोबत तूपही दिलं. शेवटी दूध भाताची आरोगणा झाली. शेवटी सर्वात शेवटी जेवण झाल्यानंतर मग दूध भाताची आरोगण झाली. ऐसी यथोचित आरोगणा केली. मग गुळळा विडा ओळगविला. मग गोसावी मढासी बीजे केले. मग श्रीप्रभू महाराज मढाला गेले. आता श्रीप्रभू महाराजांनी तर सर्वात शेवटी दूध भाताची आरोगण केलेली आहे. तसं स्वामी पण सुरुवातीला भात घ्यायचे थोडासा, आणि जेवण झाल्यानंतरही दूध भात, ताक भात काय उपलब्ध असेल ते भातावर जेवण संपवायचे. सुरुवातही भातापासूनच करायची आणि समाप्ती भातावरच करायची. हा एक आयुर्वेदातलाच नियम आहे की भात उपलब्ध असेल तर भात कसा खावा, तर असा खायला पाहिजे की सुरुवात भातापासून, आणि एखाद्या घोटमध्ये पाणी घ्यायचं, आणि नंतर मग चपाती, आणि नंतर चपाती घेणं झालं की मग अखेरला भात घेण्याच्या अगोदर एक घोट पाण्याचा घ्यायचा आणि मग भात घ्यायचा. ही एक पद्धती आहे घेण्याची. मातुळिंग दर्शनी महादेवोबा भेटी. एकुदी गोसावी रायांगणी वेढे करीत असे ती. एके दिवशी रायांगणामध्ये श्रीप्रभू महाराज वेढे करीत होते. रायांगण म्हणजे कुठलं सांगता येईल कोणाला? रुद्रपूरमध्ये कुठे आहे रायांगण? मंदिराच्या आता जे महाद्वार आहे त्या महाद्वाराच्या पाठीमागे जे मोठा आवार आहे त्याला रायांगण म्हणतात. हा, मस्जिद पलीकडून राहिली. जिथं मस्जिद होती, जिथं मस्जिद आहे तिथं होता राजमठ. तिथं श्रीप्रभू महाराज राहायचे. आणि जसं हा राजमठ आणि पुढे जे अंगण आहे की नाही असं, तर हे त्या राजमठाचं अंगण होतं, जे आताचं रायांगण आहे ते, म्हणून त्याला रायांगण म्हणायचे. तिथं श्रीप्रभू महाराज वेढे करत होते. एकुदी गोसावी रायांगणी वेढे करीत असे ती. त्या रायांगणामध्ये श्रीप्रभू महाराज वेढे करत होते. तो महादेवोबा आले. तिथं महादेवबा आले. महाद्वारा अंतू पायरिया अंतू खाली हाता दो भेट झाली. महाद्वाराच्या तिथं पायरीच्या खाली 2 हाताच्या अंतरावर महादेवबाची आणि श्रीप्रभू महाराजांची भेट झाली. मातुळिंग दर्शन केले. मातुळिंग नावाचं एक फळ आहे, ते फळ भेटीला केलं, म्हणजे भेट दिली श्रीप्रभू महाराजांना. मग दंडवत घातले श्रीचरणा लागले. मग भटा माहिम भटा क्षेमाळिंगण झाले. भट्ट माहिम भट्टांना क्षेमाळिंगण दिले महादेवांनी. गंगा तीर कापडी एक नाही म्हणणे.
आकोसे तिये आबाईसाची बहिणी. गंगातीरी कापडी एक नाही म्हणणे. गंगातीरून जे कापडी आले होते म्हणजे जे प्रवासी आले होते त्यापैकी एक माझ्या दर्शनाला आलं नाही असं श्रीप्रभू महाराज म्हणतात. आकोसे तिये आबाईसाची बहिणी. आकोसे ही आबाईसाची बहीण होती. कटकी हुनी रामासी म्हणोनी निघाली. कटकी हुनी म्हणजे देवगिरी. कटक असं जिथं सैन्य असते, सैन्य राहिलेलं आहे, जिथं सैन्याचा डेरा आहे, राजधानीचं क्षेत्र आहे, त्याला कटक असं म्हणतात. जिथं छावणी आहे, सैन्याची मोठी छावणी आहे, त्याला कटक असं म्हणतात. तर त्या कटकहून तो जो दौलताबादचा किल्ला आहे ते आपली राजधानी होती जुन्या काळामध्ये. यादव राजांची राजधानी, जाधवांची राजधानी होती ते कटक म्हणजे. तर तिथून रामासी म्हणजे भोगरामाला जाण्यासाठी म्हणून निघाली. ते आकोसे निघाली तिथून. तिये रुद्धपुरासी आली. रुद्धपूरला आल्या त्या. एकाची घरी बिढार केले. एकाच्या घरी बिढार ठेवलं, बिढार केलं, तिथं मुक्कामाची व्यवस्था केली. महादेव पाठकाची स्त्री बिढार राखावया राहिली. महादेव पाठक जे गृहस्थ होते त्यांची पत्नी बिढार राखण्यासाठी तिथं थांबली. तिये अवघी गोसावियांची आदरीसना आली. त्या आकोशीसोबत जेवढे काही मंडळी होती ते श्रीप्रभूंच्या दर्शनासाठी तिथं राजमठामध्ये गेली आणि महादेव पाठकाची जी पत्नी होती तिथं बिढार राखण्यासाठी राहिली. तिये अवघी गोसावियांची आदरीसना आली. गोसावियांची रायांगणी दर्शन झाले. श्रीप्रभूंचं दर्शन या सर्व भक्त मंडळींना रायांगणामध्ये झालं. दंडवत घातले श्रीचरणा लागली. मग गोसावी तया ते मवती. मग श्रीप्रभू महाराज त्यांना मवती म्हणजे मोजायला लागले. एक दोन्ही चारी एक नाही म्हणे. एक दोन चार असं मोजलं आणि मग श्रीप्रभू महाराज म्हणायला लागले की एक नाही म्हणे म्हणजे एक इथं आलेली नाही कोणीतरी. मागू ते मवती पुन्हा मोजायचे. एक दोन्ही चारी. आओ गंगातीरी एक कापडी नाही म्हणणे. नाही म्हणे म्हणजे गंगातीराहून प्रवास करत करत जे लोक आले त्यापैकी एक कापडी म्हणजे एक प्रवासी इथे आलेला नाही. तव भटी पुसले. आता या लोकांना नवीन, यांना काय कळालं नाही नेमकं श्रीप्रभू महाराज काय म्हणाले ते, कारण की श्रीप्रभू महाराजांची भाषा कळत नव्हती कोणाला लवकर. तर मग त्यावर भट्टोबास म्हणतात, कारण की भट्टोबास तिथे राहिलेले होते, भट्टोबासांना माहित होतं त्यांची भाषा समजायची भट्टोबासांना. तर भट्टोबास म्हणतात तुमचे बिढारी कोणी राहिले असे, तुमचं कोणी बिढारावर राहिलेलं आहे का, कारण की श्रीप्रभू महाराज म्हणाले कोणते एक जण राहिले, हे भट्टोबासांना समजलं आणि म्हणून मग त्यांना प्रश्न करतात भट्टोबास त्या आलेल्या आकोसे वगैरे त्यांच्यासोबत आलेल्या माणसांना की तुमच्या सोबतचं कोणी एक राहिलेलं आहे का बिढारावर. आकोसी म्हणितले. आकोसाई कोण, भट्टोबासाची लागते, आबाईसाची बहीण म्हणजे कोण लागली, मावशी. आबाईसाई भट्टोबासांची आई होती आणि आईची बहीण म्हणजे मावशी. तर ही आकोशी म्हणजे भट्टोबासाची बहीण. तर ती आकोशी म्हणजे भट्टोबासांची मावशी म्हणते भट्टोबासांना. महादेवाची ब्राह्मणी राहिली असे, महादेवाची ब्राह्मणी जी पत्नी आहे ती बिढारावर आम्ही ठेवलेली आहे तिला राखण करण्यासाठी. भटी म्हणितले तुम्हाची पहिरा बिढार कायसे. भट्टोबास म्हणतात तुम्ही दूर बिढार का बरं केलं, कोणीकडे गावामध्ये दूर, येथची आणा, सर्व सामान घेऊन इथंच या तुम्ही. गोसावी आणसी आयसी तुमची आठवण असे, अशी तुमची प्रत्येकाची आठवण श्रीप्रभू महाराजांना आहे असं भट्टोबास म्हणतात. हो का, मग येथची बिढार आणले. मग इथंच म्हणजे राजमठामध्ये बिढार आणलं त्या आकोसांनी, म्हणजे मावशींनी त्याच्या सर्व काही सामान आणून ठेवलं इकडं राजमठामध्ये. आता राजमठामध्ये तर श्रीप्रभू महाराज राहायचे. सांगायचं तात्पर्य म्हणजे की राजमठाचा जो परिसर आहे तो खूप मोठा परिसर आहे. तिथं जिथं भक्तजनांचं बिढार होतं तिथं ते बिढार करून राहायला लागले. मग तेथेची बिढार आणले.
तव गोसावियांसी माची आवरी आसन असे आसन झाले. श्रीप्रभूंना माच्यावर आसन झालं. तव महादेवाची ब्राह्मणी आली. यावर मग ती जी ब्राह्मणी राहिली होती माग बाई बिडार राखण्यासाठी ती आली. ती सीदरी सन झाले. तिनेही श्रीप्रभू महाराजांचं दर्शन घेतलं. दंडवत घातले, श्रीचरणा लागले आणि गोसावी म्हणितले. श्रीप्रभू महाराज म्हणतात, आव तू आलीसी, तू आली का बरं? असं आली का बरं म्हणजे का बरं आली असं नाही बरं का, तू आली का असं विचारतात. जी जी आली जी, मग ती स्त्री ही म्हणते मी आली आता. म्हणून मागुते दंडवत केले, म्हणून पुन्हा पुन्हा ती बाई श्रीप्रभू महाराजांना दंडवत करते. हा तो नव्हे म्हणणे, एकुजी गोसावी महादेव याचा हातू धरुणी दिडू वेडा केला. या महादेवांना स्मृतीस्थळामध्ये वेगळं नाव आलेलं आहे. स्मृतीस्थळामध्ये यांना देवता संबंधी महादेवबा असं म्हणतात. हे जे महादेवबा आहेत यांना इथं आलेलं आहे ना, महादेवाचा हात धरुणी दीड वेडा केला. त्या रांगणामध्ये जे पूर्ण वेडा व्हायचा त्यापैकी एक वेडा पूर्ण केला त्यांचा हात धरून आणि दुसरा अर्धा वेडा केला. असे दीड वेडा त्या महादेवबांना संबंध दिलेला आहे. तर ते महादेवबांचा एक हात सुकलेला होता, हातात काही जीवच नव्हता, चेतना नव्हती त्यांच्या हातामध्ये. तर जिथं चेतना नसते ती वस्तू नमस्कारी असते असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मग त्या हातामध्ये चेतना नव्हती म्हणून तो हात काय झाला, नमस्कारी झाला. म्हणून स्मृतीस्थळामध्ये सर्व भक्तजन जे काय भट्टोबासांपाशी 400-500 गुरुकुळ होतं ते सर्व गुरुकुळ या देवता संबंधी महादेवांचा हात येऊन नमस्कारायचे. जसं आपण देवपूजा नमस्कार करतो त्या महादेवापाशी रांग लागली त्याची की असा हात घ्यायचे, कपाळाला लावून घ्यायचे, पुढे निघायचे, कारण हात हा नमस्कारी होता. तर एकुदी गोसावी महादेवाचा हात धरून दीड वेळा केला. तर हा दीड वेळा केला. तर कोणाला सांगता येईल की देवता संबंधी महादेवा असं का बरं आलं स्मृतीस्थळामध्ये? देवता शब्द का आला? देवता शब्दाचा मी अर्थ सांगितला. दिला संबंध ईश्वरावतारांनी म्हणजे श्रीप्रभू महाराजांनी संबंध दिला, परंतु देवता म्हणलेला आहे स्मृतीस्थळामध्ये. भट्टोबासांच्या सन्निध्यामध्ये सर्व लोक त्यांना देवता संबंधी महादेवा म्हणायचे. देवता का म्हणायचे सांगा? परमेश्वराला देवता का म्हणावं? ददाती इति देवता संस्कृत मध्ये व्याख्या करताना अशी करतात की जो देत असतो, पाहिजे ते देतो, मागितलं ते देतो, त्याला नाही असं कोणतंच नाही. ददाती इति देवता, जो देतो तो देवता. परमेश्वरापाशी काही कोणती वस्तू आहे का जे मागितली नाही माझ्यावर म्हणणार? परमेश्वर म्हणतो का कधी? नाही म्हणत. मागितलं ते आहे. कैवल्यपद मागितलं कैवल्यपद भेटल, दुसरं काही मागितलं ते दुसरंही भेटल, काही प्रपंचामधलं पाहिजे असेल तेही भेटल. म्हणून परमेश्वर देतात. जसा तसा देवता शब्द फक्त परमेश्वराच्या ठिकाणी घडतो. कारण की जसं तसं देणं, मागितलं ते देणं कोण देऊ शकते? फक्त परमेश्वर देऊ शकतात. म्हणून जसा तसा शब्द हा देवता परमेश्वराच्या ठिकाणीच घडतो. म्हणून इथं भट्टोबासही म्हणायचे देवता संबंधी महादेवबा. धरवणी दिडू वेळा केला. महादेवबा गोसावी यांची वाट पाहती. महादेवबा श्रीप्रभू महाराजांची वाट पाहायची आणि भीती आणि आल्यानंतर मग भ्यायचे. दृष्टीचे पेना श्रीप्रभू महाराजावर त्यांची दृष्टी थारा धरत नव्हती. कारण की श्रीप्रभू महाराज असे एकदम त्यांना असे तेजोमय दिसायचे, तजेलदार श्रीमूर्ती दिसायची. म्हणून त्यांची अशी दृष्टी त्यांच्यावर ठहरत नव्हती. जसं आरसा जर उन्हात ठेवलेला असेल आपण त्याच्याकडे पाहू शकतो का? नाही. तसं श्रीप्रभू महाराजाकडे पाहता येत नव्हतं. मग महादेवबा म्हणितले भट्टो धावा धावा. त्यांनी धावा केला की श्रीप्रभू महाराजांनी असे अवतार दाखवला की एकदम तजेलदार श्रीमूर्ती. नेमका आता श्रीप्रभू महाराज काय करतील पुढं यांचा काय यांना पत्ता नव्हता ना. कारण की श्रीप्रभू महाराज कधी काय करतील काय सांगता येत नव्हतं. त्याच्यामुळे लगेच म्हणतात की पुढं काही करण्यापेक्षा श्रीप्रभू महाराजांनी अगोदरच मग हाक देतात. तव गोसावी तयाची वास पाहिली.
श्रीप्रभू महाराज त्यांच्याकडे पाहतात. मग म्हणितले आओ मेला जाय हा तो नव्हे म्हणे, म्हणून सोडिला. मग त्रिपुरारी भटाचा हातू धरिला. जे त्रिपुरारी भट्ट होते त्यांना हाक दिली. त्रिपुरारी भट्ट धावा धावा. कोथळ देवता संबंधी महादेवांनी 1.5 वेळा संबंध दिला आणि नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा वाट बघत राहिले. श्रीप्रभू महाराज आले, हात धरून पुन्हा चालायला लागले. परंतु त्यांची मूर्ती एवढी तेजोमय दिसली त्यांना की त्यांना वाटलं काही दुसरं काही घटनेपेक्षा आपण अजून वेगळं झालेलं बरं. म्हणून त्रिपुरारी भट्टांना धावा धावा म्हणतात. आणि मग त्रिपुरारी भट्ट आले की मग श्रीप्रभू महाराज म्हणतात की हा तो नव्हे, म्हणजे काल जो होता तो हा आज हा नाही. आणि मग त्रिपुरारी भट्टाचा हात धरतात आणि पुन्हा वेडे करायला लागतात. कृष्ण गोरा अनुवादू. कृष्ण म्हणजे काळा आणि गोरा म्हणजे गोरा. तर कृष्ण आणि गोरा, काळा आणि गोरा असा अनुवाद केला श्रीप्रभू महाराजांनी. एकुदी गोसावी खेळावया बीजे केले. श्रीप्रभू महाराज खेळण्यासाठी गेले. महादेवोबा आणि लखुदेवोबा दांडिये सवे धावी नले. महादेवबा आणि लखुदेवबा हे दांडी सवे पालखी सोबतच धावले. ते भागले त्यांना दम आला पळून पळून. ते गोसावियांची दर्शना न येतीची. श्रीप्रभूंच्या दर्शनाला काय आलेच नाही. श्रीप्रभू महाराजांची पालखी निघाली, त्यांच्या मागे धावत 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 पुन्हा राजमठाला पालखी आली. आणि मग यांनी काय केलं, दर्शन न घेता श्रीप्रभू महाराजांच्या पायाला म्हणजे पाया न पडता ते थेट गेले आणि बिडावर गेले आणि आराम केला त्यांनी. ते काय श्रीप्रभू महाराजांच्या दर्शनाला आले नाही. मग गोसावी म्हणितले आओ मेली जाये काळीचा काळा का नयेची म्हणे. कालचा जो काळा आलेला होता तो का बरं आला नाही असं श्रीप्रभू महाराज म्हणतात. गांगाईसाचे लखुदेवबा ते काळे होते. गांगाईसाचे जे लखुदेवबा होते ते काळे होते. आओ मेली जाये गोरीचा गोरा नयेची म्हणे. अकोसाचे महादेवबा ते गोरे. म्हणजेच हे महादेवबा कोण लागतात भटोबासाचे? अकोसाचे महादेवबा ते गोरे. तर हे गोरे होते आणि ते येरी दिसी गोसावियांच्या दर्शनाला आले. मग ते दर्शनाला आले. हे जे महादेवबा सांगले इथं हे त्यांचे पुत्र आहेत. म्हणजे भटोबासांचे मावस भाऊ. दंडवत घातले श्रीचरणा लागले. तव भट्टी म्हणितले महादेया काली दर्शनान एसीची ते काही. काल दर्शनाला आला नाही ते का बरं? नागदया दांडिये सवे धावता पाय भागले म्हणून नयेची. धावून धावून आमचे पाय दुखायला लागले म्हणून मी आलो नाही. भट्टी म्हणितले ऐसे नव्हे की. भटोबा म्हणतात यावर की असं नाही करायला पाहिजे कधी. येत असी जे तव गोसावियांच्या दर्शना येई जे हो. जोपर्यंत तुम्ही इथं आहात तोपर्यंत श्रीप्रभू महाराजांच्या दर्शनाला यायलाच पाहिजे. मग ते प्रतिदिनी गोसावियांच्या दर्शना येती. मग ते दररोज श्रीप्रभू महाराजांच्या दर्शनाला यायचे. आज आपण इथंच संपवतो.